नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रॉब्लेम्स केले होते लाईनचे इक्वेशनचे. आता आणखी काही फॉर्म्युले आपण तयार करणार आहोत. फर्स्ट फॉर्म्युला इज फॉर फाइंडिंग डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. एखाद्या पॉइंटचं एखाद्या लाईनपासूनचं डिस्टन्स कसं मिळवायचं. मग पॉइंट दिलेला असेल म्हणजे त्याचे एक तर कोऑर्डिनेट दिलेले असतील किंवा त्याचा पोझिशन वेक्टर दिलेला असेल. पॉइंट विल बी गिवन मीन्स विथ इट्स कोऑर्डिनेट्स और विथ पोझिशन वेक्टर, and line will be given means that equation of that line will be given. So here is the statement: the distance of point P with position vector alpha bar, the distance of point P from the line r bar is equal to a bar plus lambda times b bar is given by square root of magnitude of alpha bar minus a bar square minus dot product of alpha bar minus a bar and b bar divided by magnitude of b bar and its square. Now first we will derive this formula. So for deriving this formula, let me draw perpendicular from point P to the line. PM is perpendicular. We have to find length of the perpendicular. PM. PM length काढायची. Now first I will tell you the outline. Outline is we find PA distance, AM distance and use Pythagoras theorem to find PM. आपल्याला PM हे डिस्टन्स मिळवायचं आहे. त्याकरता आपण काय करूया, पायथागोरस थेरम वापरणार. आणि पायथागोरस थेरम वापरण्याकरता आपण हायपोटेनस किती आहे तो एकदा वर्कआउट करू, AM किती आहे तो वर्कआउट करू आणि मग पायथागोरस थेरम वापरू. PM स्क्वेअर इज इक्वल टू PA स्क्वेअर मायनस AM स्क्वेअर. तर हा PA स्क्वेअर जो आहे ना तो इथं पहिल्यांदा दिसतोय तुम्हाला, मायनस AM स्क्वेअर जो आहे हा AM स्क्वेअर आहे. म्हणजे पायथागोरस थेरम वरूनच आपण हे काढणार आहोत. दिस इज PM स्क्वेअर जर हे स्क्वेअर रूट नसेल तर. अगदी सिंपल आहे. काय काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड AM अँड PA अँड देन यूज पायथागोरस थेरम. So the line r bar is equal to a bar plus lambda times b bar passes through point A. M is foot of the perpendicular and AM means magnitude of AM bar is projection of AP on vector b bar. This is projection of AM. What is AM? It is the projection of AP, vector AP on B bar. The projection of AP on B bar is given by formula dot product of AP and B bar divided by magnitude of B bar. This is formula for finding projection. This is formula for finding projection. मग हे प्रोजेक्शन काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्याने मी AM काढून घेतलेला आहे. आता हा AP डॉट B किती असेल तो आपण पाहूया. AP डॉट B, AP डॉट B. तर AP जो आहे ना तो म्हणजे P बार मायनस A बार. AP म्हणजे काय, P बार मायनस A बार. पीचं पोझिशन वेक्टर अल्फा आहे म्हणून AP बारला लिहिलेलं आहे अल्फा बार मायनस A बार डॉट B बार. तर हे AM काढून झालेलं आहे. आता मी राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम वापरतो. PM स्क्वेअर, दिस PM स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर मायनस AM स्क्वेअर. PM स्क्वेअर इज AP स्क्वेअर मायनस AM स्क्वेअर. सो PM स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर. AP is position vector of P minus position vector of A, that is alpha bar minus A bar square minus AM square. This is AM. Here is AM. हा इथं AM आहे. ह्या AM चा स्क्वेअर इथं लिहिला. याचं स्क्वेअर रूट घेतलं की संपलं.
दिसायला खूप कॉम्प्लिकेटेड दिसतो फॉर्म्युला, पण डेरिव्हेशन अगदी सिंपल आहे आणि प्रॅक्टिकली प्रॉब्लेम करण्यासाठी पण खूप काही कॉम्प्लिकेटेड नाही. काय काय करावं लागेल ते मी सांगतो तुम्हाला. हा फॉर्म्युला वापरून जर आपल्याला डिस्टन्स काढायचा असेल तर आपल्याला अल्फा बार रेडी असेल, ए बार इक्वेशनमधून घ्यायचा, ह्या दोन व्हेक्टरची वजाबाकी करायची, त्याचं मॅग्निट्यूड काढून त्याचं स्क्वेअर करायचा. अल्फा बार मायनस ए बार हा वेक्टर आपल्याकडे असेल, त्याचा बी बार बरोबर डॉट प्रोडक्ट घ्यायचा, त्याला बीच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं, म्हणजे ॲन्सर येईल त्याचा स्क्वेअर करायचा आहे. लेट अस हॅव वन एक्झाम्पल. फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉइंट पी टू द लाईन आर बार इज इक्वल टू दिस. मग आता इथं काय काय आहे, आपल्याला पी या पॉईंटचं डिस्टन्स काढायचं आहे. पी या पॉईंटपासून टाकलेल्या परपेंडिक्युलरची लेंथ काढायची. मग हा अल्फा बारचं काम करेल. हा काय करेल, अल्फा बारचं काम करेल. पी अल्फा बार. दिस इज ए बार, हिअर इज ए बार. इथे आपला ए बार असेल आणि इथं बी बार आहे. हा अल्फा बार आहे. मग हा आपल्याकडं फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये अल्फा बार मायनस ए बार लागतो. हे इथं अल्फा आहे, हे इथं ए आहे. मग ते कॅल्क्युलेशन्स पहिल्यांदा करून घेऊयात आपण. अल्फा बार मायनस ए बार हा वेक्टर तयार करून घेतला. अल्फा बार मायनस ए बार. यू कॅन चेक युअर कॅल्क्युलेशन्स. तुमचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन्स तुम्ही पाहू शकता, करू शकता. दिस इज अल्फा बार मायनस ए बार. Now its magnitude is minus 4 square plus minus 5 square plus minus 5 square. Simplify केल्यानंतर ते येते √66. This is magnitude of alpha bar minus a bar. Then dot product of alpha bar minus a bar and b bar. मग अल्फा बार मायनस ए बार हा वेक्टर आहे आपल्याकडं. बी बार हा वेक्टर तुम्हाला कुठे मिळेल, बी बार हा वेक्टर लाईनच्या इक्वेशनमध्ये मिळेल. Their dot product is taken, that comes to be minus 17. Magnitude of b bar, this is vector b bar, we take its magnitude. Here is vector b bar, its magnitude, त्याचं magnitude काढलं, that is √17. म्हणजे या फॉर्म्युलेमध्ये जे काही सगळं लागतं ना आपल्याला ते पूर्णपणे आपण तयार करून घेतलेले. मॅग्निट्यूड ऑफ अल्फा बार मायनस ए बार तो तयार केला. देन अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार, तर तो डॉट प्रोडक्ट घेतलेला आहे. डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी बार तो पण काढलेला आहे. मग ह्या सगळ्या किमती आपण याच्यामध्ये मांडल्या. जय फॉर्म्युलेश्वर. ह्या सगळ्या किमती फॉर्म्युल्यामध्ये मांडलेल्या आहेत. याला सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय केल्यानंतर 7 हे आन्सर आलं. सो लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉइंट पी टू द गिवन लाईन इज 7. अगदी सिंपल आहे. आणखीन एक प्रॉब्लेम करूयात आपण, त्याच टाईपचा आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द लाईन. नाव व्हॉट वी वॉन्ट अल्फा बार ए बार अँड बी बार. अल्फा बार ए बार अँड बी बार. तर इथं थोडं वेगळी मेथड वापरलेली आहे. हा फॉर्म्युला न वापरता हे कार्टेशियन फॉर्ममध्ये असल्यामुळं आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने हे डिस्टन्स मिळवत आहोत. म्हणजे आपण प्रत्यक्ष एमचे कॉर्डिनेट्स काढूयात आणि एमचे कॉर्डिनेट्स काढून पी एम डिस्टन्स फॉर्म्युल्याने मिळवतो. मी हा प्रॉब्लेम एक्सप्लेन करतो. लेट एम बी द फूट ऑफ द परपेंडिक्युलर अँड एम लाईज ऑन द लाईन. So coordinates of m, let coordinates of m be this 5 into lambda minus 3, 2 into lambda plus 1, 3 lambda, this 3 into lambda minus 4. हे m ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत असं आपण मानूयात. Suppose these are coordinates of point M. Now direction ratios of PM, since these are coordinates of M, coordinates of P are given, so we can write direction ratios of PM.
Direction ratios of PM are 5 lambda minus 3 minus 0, 2 lambda plus 1 minus this 2, and 3 lambda minus 4 minus 3. 3. x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1. हे डायरेक्शन रेशो काढले, सिम्प्लिफाय केले. Now these are direction ratios of PM, and 5 to 3, these are direction ratios of line. So we have direction ratios of line, direction ratios of perpendicular to that line. They are perpendicular to each other. So we use formula A1 B1 plus A2 B2 plus A3 B3 is equal to 0. Perpendicular condition. And using this condition, we find the value of lambda. We put this value of lambda here and get coordinates of m. ही लॅम्डाची किंमत इथे मांडणार आणि आपल्याला m या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मिळाले. So we got coordinates of point m. We got coordinates of point m. m या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मिळाले. आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरा आणि डिस्टन्स काढा. Now use distance formula and find distance. So there are two ways to find distance of a point from line. Using distance formula and using this lengthy formula. Though it is lengthy, not much difficult. Vector notation मध्ये आहे, छान फॉर्म्युला आहे तो पण. Now I will explain the concept of skew lines and how to find distance between skew lines, shortest distance between skew lines. Lines in space, which are neither parallel to each other nor intersect each other, they are called skew lines. If two lines in space intersect at a point, then shortest distance between them is 0. If two lines in space are parallel to each other, then shortest distance between them is the perpendicular distance between them. A pair of lines in space which is neither intersect each other nor are parallel to each other are called skew lines. So this is concept of skew lines. This is definition of skew lines. ही skew line ची definition झाली. Lines which neither intersect nor parallel, they are called skew lines. Skew lines are non-coplanar lines. Skew lines ह्या एका प्लेन मध्ये नसतात. Lines in the same plane either intersect or parallel to each other, but these are non-coplanar lines. These two lines, skew lines, are non-coplanar. Now we want to find the shortest distance between them. ह्या दोन स्क्यू लाइन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स कसं मिळवायचं त्याच्याकरता आपल्याकडे एक रिझल्ट आहे. The distance between lines r bar is equal to a1 bar plus lambda 1 b1 bar. This is equation of one line. And r bar is equal to a2 bar plus lambda 2 b2 bar. These are equations of two lines. The distance between them is given by a2 minus a1, a2 bar minus a1 bar dot b1 cross b2, a2 minus a1 dot b1 cross b2 divided by magnitude of b1 cross b2. We can prove this result. आपण पहिल्यांदा हा रिझल्ट प्रूव्ह करणार आहोत आणि नंतर मग त्याचा वापर करून काही प्रॉब्लेम करणार आहोत. So let L1 and L2 be lines having given equations. Let PQ be segment which is perpendicular to both L1 and L2. इथं खरी स्टोरी सुरू होते. We draw segment which is perpendicular to both the lines. ह्या दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर असेल असा सेगमेंट काढायचा. ह्या लाईन स्क्यू लाईन आहेत.
To find length of segment PQ, this is the shortest distance between them. This is the distance between them. So to find PQ, we have 2 points. A1 is A1 bar with name A. A with position vector A1 bar is point on line L1, and B, point B with position vector A2 bar is a point on line L2. It is point on line L2. Now this B1 cross B2, B1 bar cross B2 bar is perpendicular to both L1 and L2. B1 cross B2 हा दोघांना पण perpendicular असणार आहे. The unit vector along PQ is B1 is same as unit vector along B1 cross B2. Let us denote it by n cap. The projection of AB on PQ, ह्या AB वेक्टरचं PQ लाइन वरचं जे प्रोजेक्शन असतं, that projection is AB dot n cap, and that n cap means B1 cross B2 upon magnitude of B1 cross B2. So PQ, we find PQ, and we find this PQ by taking projection of one vector on another vector. आपण एका वेक्टरचं दुसऱ्या वेक्टर वरती प्रोजेक्शन घेऊन PQ ही लेंथ आपण मिळवतो. तर आपल्याला याच्यावरती प्रॉब्लेम करायचं म्हटलं, ह्या फॉर्म्युलाचा वापर करून जर आपल्याला प्रॉब्लेम करायचा असेल तर दिलेलं काय असेल आणि प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते मी तुम्हाला सांगतो. आपल्याला 2 लाईनचे इक्वेशन दिलेले असतील, 2 स्क्यू लाईनचे इक्वेशन्स दिलेले असतील आणि त्या 2 स्क्यू लाईन मधले डिस्टन्स काढायचे. तर फॉर्म्युल्यामध्ये जर बघितलं तर A2 मायनस A1 बार मायनस A1 बार, हा A1 बार पहिल्या लाईनच्या इक्वेशन मध्ये असतो, A2 बार दुसऱ्या लाईनच्या इक्वेशन मध्ये मिळेल तुम्हाला. तर A2 मायनस A1 बार डॉट B1 क्रॉस B2 डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ B1 क्रॉस B2. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला B1 क्रॉस B2 काढावं लागेल. काय करायला लागेल? B1 क्रॉस B2, A2 मायनस A1, हे सगळे कॅल्क्युलेशन्स करून या किमती टाकायच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि म्हणायचं जय फॉर्म्युलेश्वर. झालं. काही रिमार्क्स आहेत इथं, हे रिमार्क तुम्ही स्वतः वाचावेत अशी माझी अपेक्षा आहे. आता मी तुम्हाला एक प्रॉब्लेम करून दाखवतो यातला. फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स between lines r bar is equal to 2i minus j plus lambda times 2i plus j minus 3k, and r bar is equal to I minus j plus 2k plus mu times 2i plus j minus 5k. तर ह्या इथे तुम्हाला इथे A1 बार दिसेल, हा A2 बार आहे, हा B1 बार आहे, हा B2 बार आहे. आपल्याला A2 मायनस A1 ची गरज पडते. काय लागतं आपल्याला? A2 मायनस A1. हा A2 मायनस A1 तयार इथं. नंतर आपल्याला B1 आणि B2 ह्या वेक्टरचा वेक्टर प्रोडक्ट लागतो. We want vector product of B1 and B2. That can be obtained by using determinant method. In the first row we write ijk. In second row we write coefficients of ijk from vector B1. In third row of determinant we write coefficients of ijk from B2 bar. तर हे B1 बार B2 बार च्या मधले हे कोएफिशिएंट्स घेतलेले आहेत. We work out this determinant calculations and we get vector B1 क्रॉस B2. आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड पण लागतं, मग त्याचं मॅग्निट्यूड काढून घेतलेलं आहे. नाउ डॉट प्रोडक्ट ऑफ A2 minus A1 and B1 cross B2 हा न्यूमरेटर मधला पार्ट, तो डॉट प्रोडक्ट वर्कआउट केला, that comes to be 2. So we put these values. This dot product is 2
and magnitude of b1 cross b2 is 2 root 5. 2 get cancelled, and 1 by root 5 is the required shortest distance between them. Now here is formula. Here is one problem, but in this problem equations are given in Cartesian form. Equations are given in Cartesian form. So first equation is x minus 1 upon 2 is equal to y minus 2 upon 3 is equal to z minus 3 upon 4, and this is another equation. Now what I will do, I will first write these equations in vector form. R bar is equal to a bar plus lambda times b bar. So a bar I can obtain from here. इथून मला a bar मिळू शकतो. 1 2 3 here 1 2 3 plus lambda times b bar. b bar मला इथून मिळतो 2 3 4. हे 2 3 4. Similarly we write equation of second line in vector form. So this 2 4 5 will give me a bar, and this 3 4 5 they will give me b bar. So after writing these equations in vector form, we have ready a1 bar हे इथे, a2 bar हा इथे, b1 bar इथे आहे, तो b1 bar घेतला 2 3 4, b2 bar second line च्या इक्वेशन मध्ये, and once we get this we can work out our calculations. हे calculations आपण वरच्या प्रॉब्लेम मध्ये जसे केले होते त्या पद्धतीने हे calculations करायचे. फॉर्म्युला घ्यायचा, फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या आणि जय फॉर्म्युलेश्वर म्हणायचं, लगेच उत्तर येतं. तर हे डिस्टन्स काढण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. ह्याच्यावरती इंटरसेक्ट टू शो दॅट दीज टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर असा प्रश्न आहे. इफ वी फाइंड शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम and if we observe that shortest distance between them is 0, that means they intersect each other. So we find shortest distance between them and show that shortest distance is 0. Here we have condition. मी तो एक condition लिहिलेली आहे. This is condition for lines to intersect each other. म्हणजे तो जो फॉर्म्युला आहे ना, त्या फॉर्म्युला न्यूमरेटरचा पार्ट 0 असायला पाहिजे, तेवढंच इथं फक्त वर्कआउट केलेलं आहे आणि ते कॅल्क्युलेशन्स दाखवलेले आहेत. We have one more result, that is distance between parallel lines. So if we have two parallel lines, r bar is equal to a1 plus lambda b bar and r bar is equal to a2 plus lambda b bar, then distance between these parallel lines is given by a2 minus a1 cross b cap. a2 minus a1 क्रॉस बी कॅप. हा बी जो आहे तो बी कॅप. तेवढंच करायचं आपल्याला. तर हे प्रूफ तुम्ही पहा. मी एक प्रॉब्लेम तुम्हाला करून देणार फक्त. यू गो थ्रू दिस प्रूफ इज व्हेरी मच सिमिलर टू प्रिव्हियस वन. ओके, दॅट इज वाय आय एम स्किपिंग इट अँड आय एम मूव्हिंग टू प्रॉब्लेम. सो लेट मी रीड द प्रॉब्लेम. फाइंड द डिस्टन्स बिटवीन parallel lines. Distance between parallel lines. So these are equations of two lines. We observe that vector b bar here is 2i plus j minus 2k and vector here is 2i plus j minus 2k, same vector b bar, and that indicate that lines are parallel. To find distance between them, we use this formula, and this formula says a2 minus a1. a2 कुठे आहे? Here is a2. Here is a2. Here is a1. So we want a2 minus a1. So a2 minus a1 आपण तयार करून घेऊ शकतो. a2 minus a1 आणि त्याचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा बी कॅप बरोबर. बी कॅप कुठे आहे? हा आपल्याकडे बी बार आहे ना. ह्या बी बार वरून आपण बी कॅप मिळवू शकतो. फ्रॉम बी बार वी कॅन ऑब्टेन बी कॅप. जस्ट डिवाइड दॅट बी बार बाय इट्स मॅग्निट्यूड अँड दॅट विल गिव्ह यू बी कॅप. So vector product of these two vectors a2 minus a1 and b cap is work out here.
and its magnitude is the required distance. There is alternative method also for finding distance between them. There is alternative method also for finding distance between them. You can make use of this method also. Okay, so here are few problems. Again, equations were given in Cartesian form, and I think that is end of this article. And in the next lecture we will start next part of this chapter, that is plane. आपण पुढच्या लेक्चर मध्ये ह्या चॅप्टरचा उर्वरित भाग जो आहे प्लेन त्याबद्दल बोलणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये हे एक्सरसाइज मध्ये जे 22 प्रॉब्लेम दिलेले आहेत मिसेलिनियस एक्सरसाइज मध्ये ते तुम्ही सोडवायचे आहेत. मित्रांनो, हे 22 प्रॉब्लेम जे आहेत यातल्या प्रत्येक टाइपचा, ह्यातले जेवढे टाइप आहेत ते सगळे टाइप आपण कव्हर केलेले आहेत. सगळे टाइप मी तुम्हाला शिकवलेले आहेत, घेतलेले आहेत अगोदर. तर तुम्ही हे प्रॉब्लेम करावेत अशी माझी अपेक्षा आहे. कारण मी नुसतं तुमच्यासमोर प्रॉब्लेम वाचून दाखवून, प्रॉब्लेम एक्सप्लेन करून तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला तेव्हा शिकायला मिळतं जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी कराल, स्वतः प्रॉब्लेम करायला घ्याल. कदाचित तुम्हाला येणार पण नाही, म्हणजे सुरुवात कराल तेव्हा काहीच येणार नाही, नका येऊ देऊ, पण करावं तर लागेल ना. आणि मग तुम्हाला विचारावं लागेल की सर हे असं कसं काय आहे. मी तुम्हाला म्हणेल की हे वाचलं का, ते वाचा, हे वाचा. असं करूनच तुमचं शिक्षण याच्यामधून हळूहळू जे काय आहे ते सुरू होत राहणार आहे. तर मला वाटतं आता मी आजचं जे लेक्चर आहे आपलं ते लेक्चर इथं थांबवतो. आपण पुढच्या लेक्चरमध्ये जेव्हा भेटणार आहोत उद्याच्या तासाला, तेव्हा आपण प्लेनच्या इक्वेशनबद्दल बोलणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत नमस्कार.